नमस्कार मंडळी, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आजची रेसिपी खास आहे कारण लहान मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मुलं बरेचदा बाहेरचं खाण्याचा हट्ट करतात, पिझ्झा किंवा बर्गर अशा गोष्टी. तर आपण हेल्दी द्यायचं म्हणून घरात बनवायचा प्रयत्न करतो, पण सॉस तर आपण प्रत्येक वेळेस बाहेरूनच आणतो. अशा वेळेस ते महाग पण खूप असतात आणि कसे बनवले जातात हे सुद्धा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आज आपण अशा पद्धतीचा पिझ्झा पास्ता सॉस घरच्या घरी एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनवून तयार करणार आहोत. या ठिकाणी 5 मी मोठे लाल छान पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. साधारण हे अर्धा किलो आहेत. तर बघू शकता टोमॅटो अशा पद्धतीचे छान पिकलेलेच आपल्याला घ्यायचे आहे. आणि सोबतच 4 आपण ह्या लाल काश्मीरी ज्या मिरच्या असतात, ज्या तिखट नसतात एवढ्या पण त्याने रंग खूप छान येतो, त्या 4 मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर बघा, सुरीच्या सहाय्याने आपल्याला टमाट्याला अशा पद्धतीने चिरा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याचे सालटे निघण्यासाठी एकदम ते सहज निघतील. बघू शकता आता शिजल्यावरती आपल्याला त्याचे सालटे काढायचे आहे. त्यासाठी ही पद्धत एकदम योग्य आहे. असं केल्याने हे सालटे एकदम सोप्या पद्धतीने निघून जातात. तर संपूर्ण टमाट्याला अशा पद्धतीने चिरा मारून घेतल्या. आता हे टोमॅटो अगोदरच मी धुवून घेतलेले होते. तर आता आपण पाण्यामध्ये एका भांड्यात पाणी घेऊया आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. सोबतच ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला ह्या पाण्यातच उकळून घ्यायच्या आहेत. तर आता हे आपण उकळून घेणार आहोत. तर साहित्य बघूया. 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. तर आपल्याला त्यासोबत लागणार आहे एक छोटासा कांदा बारीकसर चिरून घेतलेला आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या त्या पण अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे. तर इकडे बघू शकता टोमॅटो उकळण्यासाठी ठेवलेले आहे. तुम्ही झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता सुद्धा 10 मिनिटं ह्याला शिजवून घ्या. आणि शिजून झाल्याच्या नंतर बघा मिरच्या कशा टम्म फुगलेल्या आहेत आणि टमाट्यांचे पण सालटे निघतात. तर आपल्याला हे एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे आहे. संपूर्ण टोमॅटोचे साल्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता सर्व सालं काढलेले आहेत. तर मिरचीमध्ये अशा पद्धतीचं थोडं देठ शिल्लक असेल तर ते सुद्धा तुम्ही काढून टाका, म्हणजे सॉस अजिबात तुमचा खराब वगैरे होण्याची शक्यता जाते. तर एका पॅनमध्ये एकदम अर्धा छोटा चमचा एवढं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये एकदम बारीकसर चिरून घेतलेला लसूण आणि बारीकसर चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. आणि आपल्याला हे मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, खूप जाळायचं नाही किंवा त्याचा खूप रंग बदलायचा नाही. आता हे टोमॅटो आणि मिरचीचं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. फक्त टोमॅटो आणि मिरची थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. कांदा लसूण छान लाल झाला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये संपूर्ण वाटण घालून द्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला एक उकळी आणून घ्यायची आहे. साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये बाकीचे संपूर्ण साहित्य घालणार आहोत. तर बघू शकता 5 मिनिटानंतर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 चमचा चिली फ्लेक्स घातले, 1 चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे. आता हे संपूर्ण साहित्य एक छोट्या चमच्याने मी घेतलेलं आहे. सोबतच 1 चमचा साखर घातलेली आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता गॅस या ठिकाणी मीडियमच आहे, कुठेही गॅस फुल करायचा नाही. तर बघा मीडियम गॅसवरती आपल्याला हे संपूर्ण साहित्य एकजीव करून झालेलं आहे आणि साधारण 8 ते 10 मिनिटं तुम्ही हे झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता एकदम कमी गॅसवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 8 ते 10 मिनिटानंतर आपला सॉस हा बनून तयार झालेला आहे. तर टेक्स्चर बघू शकता, रंग बघू शकता, आपण कुठलेही आर्टिफिशियल रंग ह्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे. तर हा सॉस बनून तयार झालेला आहे. हा सॉस मी थोड्याशा प्रमाणात बनवलेला आहे, तो मी लगेचच वापरणार आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर सॉस जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे व्हिनेगरचा वापर करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने पास्ता पिझ्झा सॉस आपला तयार झालेला आहे. लवकरच ह्यापासून बनलेल्या रेसिपी पण आपल्या चॅनलवरती अपलोड होईल.
तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे। आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचं।